नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर सिंघल यांच्या आदेशानुसार शहरातील रेकॉर्डवरील आरोपींची कसून तपासणी करण्याची आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर कळमना पोलीस हद्दीतील सागर उर्फ पप्पा यादव याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली। सागर यादव हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध मागील 4 ते 5 वर्षांपासून जबरी मारहाण, जीवे मारण्याची धमकी देणे आणि शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत कळमना पोलिसांनी या आरोपी विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, गैरलागू व्यक्ती, धोकादायक व्यक्ती आणि मालमत्ता जबरीने घेणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम 1981 MPDA ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता। पोलीस आयुक्त सिंघल यांनी या प्रस्तावाची गंभीरता लक्षात घेत रविवारी त्याला तातडीने मंजुरी दिली। आयुक्तांच्या मंजुरीनंतर कळमना पोलिसांनी तात्काळ हालचाल करत सागर उर्फ पप्पा यादव याला ताब्यात घेतले। आता या आरोपीला पुढील 1 वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे। या कारवाईमुळे कळमना परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। पोलीस आयुक्तालयाने यापुढेही रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंघल सर यांनी आम्हाला वेळोवेळी आदेशित केलेले आहे की रेकॉर्डवरील आरोपींना वारंवार चेक करून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई करावी। त्या अंतर्गत पोस्ट कळमना हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी सागर उर्फ पप्पा यादव याच्या विरुद्ध मागील 4-5 वर्षात खुनाचा प्रयत्न, जबरी मारहाण करणे, जीवानीशी मारण्याची धमकी देणे आणि शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते। त्यावरून आम्ही त्याच्या विरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्याकरता प्रस्ताव माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठवला होता। त्यावरून माननीय पोलीस आयुक्त यांनी काल दिनांक रोजी आरोपीला प्रस्तावाला मान्यता दिली आणि त्यावरून आरोपीला ताब्यात घेऊन त्याला 1 वर्षाकरता स्थानबद्ध करण्यात आलेले आहे।